परमपूज्य कैवल्य मठाधीश श्रीमद शिवानंद सरस्वती स्वाम्यानं आशीर्वादपूर्वक आमका भाषण करका प्रवचन करका म्हणून मागणी करता. स्वाम्याला दिवेचरणी. वागर्थाव्य संपृक्त वागर्थ प्रतिपत्ते जगत पितर वंदे पार्वती परमेश्वरौ वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. प्रथम देवगुरूंचे स्मरण करून तसेच गोपालकृष्ण देवाचे स्मरण करून उपस्थित जमिल्या सर्व शिष्यवर्गांस भक्तवर्गांस प्रीतीन नारायण समोर आशीर्वाद करतात. आजचे दिवस असे पळोवच्या गेले जाल्यार फाल्गुन शुद्ध पौर्णिमा आणि आता काही वेळानंतर पौर्णिमा लागता. म्हणताना होळी होलिका दहन आणि एक तसे पळोवचे केले जाल्यार हो एक प्रकारचे सण पण आसा आणि एक प्रकारचे तसे पळोवचे केले जाल्यार एक वेगळेच ताजे एक स्वरूप उरता म्हणून सांगचे विचार. अशें आसतना आज हांगा आमी आणि गोकर्ण मठाधीश दोन्ही स्वाम्यांनी हांगा मारिकांबा जात्रा ह्या मारिकांबा देवीचे दर्शन घेवचे. त्याचबरोबर हांगा गोपालकृष्ण देवस्थाना हांगा भेटी दिवची म्हणटाना शरण भटान आमकां तेन्ना विनंती केल्ली. आमी काही आमगेले व्यस्त कार्यक्रमा निमित्तान आमकां येवचें जायना जाल्यार ही कशी आज योगायोग पळया. मारिकांबा जात्रा म्हणटाना मनुष्याच्या जीवनांत शक्तीची उपासना ही अत्यंत श्रेष्ठ जावन आसा म्हणून सांगचे विचार. शिव आणि विष्णू जावं खंयचेय देव उरो तातूंत तातूंत शिव आणि विष्णू हे तशें पळोवचें गेलें जाल्यार शक्तीक अनुसरून आसा. कारण शक्ती शिवाय जगत हे चलचे महत् दुर्लभ आसा म्हणून सांगचे विचार. विष्णून सुद्धा स्थिती जरी म्हणजे संरक्षण जरी स्थिती जरी हे करचे असले जाल्यारय महालक्ष्मीची कृपा महालक्ष्मीचे सहाय्य हे घेवचेच पडता. संहार करचे वेळे ईश्वराक सुद्धा शिवाक सुद्धा पार्वतीचे सहाय्य हे घेवचेच पडता. आता तुम्ही विचार करतले माता म्हणटाना जिने शेरडोवांचे रक्षण करूंक जाय शेरडोवांक संगोपन करूंक जाय सर्व काही ठीक आसा जाल्यारय कालमान परिस्थितीनुसार तशी पळोवचें गेलें जाल्यारय देवाक सुद्धा स्थिती आणि संहाराचे असले जाल्यारय शक्तीचे सहाय्य हे घेवचेच पडता. कारण शिव म्हणटाना शिव हो शब्द अंतूचं शक्ती हे आसा. तातूंत जर इकार जर ना जाले जाल्यार शव जाता. शव म्हणल्यार तुमकां गत आसा. म्हणटाना मंगलकारक शिव म्हणटाना तातूंतच शक्ती ही आसाच. ताजे खातीरच हांगा मारिकांबा म्हणटाना ताजे बद्दल आता सर्व काही विचार हांगा शरण मठान सांगले. तुम्ही सर्वांनी ते विचार ऐकलेच. आम्ही आणि पुन्हा ताजेर काही उलयना. एकंदर सांगचे विचार कितें म्हणले जाल्यार आयचे दिवस पळया तुम्ही सोमार आसा आणि सागरांत आमगेले दोन्ही मठाधीशांचे वास्तव्य थंय प्रतिश्ठा जावन 60 वर्ष पूर्ण जाल्या निमित्तानं वज्र महोत्सव गेले काही दिवस अनुष्ठान इत्यादी सर्व काही दोन्ही स्वाम्यांच्या उपस्थितीत सर्व सागरचे शिष्यवर्गान भक्तवर्गान त्याचबरोबर तुम्ही सुद्धा शिर्शी म्हणा सिद्धापूर म्हणा शिमोगा म्हणा इतर सर्व काही सर्वत्रकडचे भक्तवर्ग शिष्यवर्गान येऊन त्या कार्यक्रमात उपस्थिती लावून एक देवगुरूंची कृपा संपादन करून घेवच्या दृष्टीनं तसेच देवतांचे दर्शन घेऊन आपल्या ह्या मनुष्य जन्माचे जर बरे जर जावंक जाय त्याचबरोबर मनुष्य जन्माचे लक्ष कल्याण गुण परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्म्याचे भगवंताचे कृपा संपादन करून घेवंक जाय ह्या दृष्टीन म्हणून हे अनुष्ठानादी यातून भाग घेऊन हो कार्यक्रम चाललो आसा. अशें म्हणटना आयच्या दिसाक हांगा
मारिकांबा देवीची जत्रा हांगा जायत आसा. जत्रा म्हणटना एक प्रकारचे उत्सव, एक आनंदाचे एक वातावरण म्हणा, त्याचबरोबर हे लौकिक हातून जाले. तशें पळोवचें गेलें जाल्यार उत्सव म्हणटना मनपूर्वक जावन देवीची स्तुती, उपासना, आराधना, देवतांची स्तुती, उपासना, आराधना हे आमी पूर्णतः मनानं आमी देवाची उपासना आराधना करता तेन्ना आमगेले भितर जो परमात्मा जो आसा तो परमात्मा आणि आमी सगुण रूपान पळोवचे, उपासना करचे परमात्मा एकच आसा ही भावना ही लक्षात घेऊन तातून मेळचे हो आनंद, हो सच्चिदानंद स्वरूप परमात्मा, हो आनंद आमकां प्राप्त जाता म्हणून सांगचे विचार. एकंदर मनुष्याचे जीवन म्हणटना प्रपंचांतच आशिल्ल्या कारणानं प्रपंच हो तशी पळोवचें गेलें जाल्यार मनुष्याक किंवा जीव प्राणी मात्राक सर्वांक आवश्यक आसाच. हे प्रपंच म्हणटना सुद्धा ताका अनुसरून कर्मानुसारच ते प्रपंच हे जायत उरता. परंतु ह्या प्रपंचाच्या हातूनय आमी निरासक्त कशे जावचे, भगवंताची उपासना आमी कशें करचे, देवीची उपासना आमी कशें करचे हाजें मार्गदर्शन जर जावंक कोणें करूंक जाय जाल्यार गुरू मुखांतर हे जावंक जाय म्हणून सांगचे विचार. कारण ज्ञान हे अत्यंत आवश्यक जावन आसा. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते म्हणून सांगिल्लें आसा. त्या खातीरच हे ज्ञान आमी जर संपादन करून घेवंक जाय जाल्यार गुरू मुखांतर हे उपदेश, आशीर्वाद, मार्गदर्शन हे अत्यंत आवश्यक आसा म्हणून सांगचे विचार. योगायोगान आमगेले सारस्वत समाजाक एक न्ही तर 4 गुरुपीठ आशिल्ल्या कारणान तातूंनी हांगा ह्या हातून दोन्ही संप्रदायाचे तुम्ही संप्रदायाचे विषय सांगले म्हणून तशी संप्रदायाचे विषय जरी असले जाल्यारय आमी ते मनान खंयचेय घेयनासतना आमकां मुख्यतः दोन्ही स्वाम्यांचे आशीर्वाद, दोन्ही स्वाम्यांचे मार्गदर्शन, संप्रदाय कितले जरी असले जाल्यार परंपरानुसार संप्रदायाक अनुसरून चलचे हे आसाच जाल्यारय खंयच्याय हातून मतभेद दवरिनासतना एकच समान हातून ते लक्षात घेऊन जर आमी परमात्म्याची उपासना तशेंच गुरुपीठाची उपासना आराधना जर केली जाल्यार निश्चितच हो जो आनंद आसा, हे जे आमकां समाधान जे आसा हे आमकां प्राप्त करून घेवच्याक अनुकूल जाता. नाही तर आपले कर्तव्य म्हणून, आपलो धर्म म्हणून आपण त्याप्रमाणे ते चलूंक जाय म्हणून सांगचे विचार. भगवान श्री कृष्ण म्हणटना महाविष्णूचे 8वे अवतार म्हणटना तुमकां सांगचे विचार कितें म्हणले जाल्यार भगवद्गीता हो हिंदू आमच्या धर्माच्या हातून एक परिपूर्ण जावन आशिल्लो हे विचार म्हणटना तातूनच भगवंतानं श्रीकृष्णाक सांगिल्लें म्हणटना केवळ एक व्यक्तीक सांगिल्लें नाही तर सर्व चराचर सृष्टीक, सर्व जगताक सांगिल्लो उपदेश म्हणटना आमच्या सनातन हिंदू धर्मांत हो मुख्य जावन आशिल्लो ग्रंथ म्हणून सांगचे विचार. अशें आसतना श्रीकृष्ण म्हणटना प्रकर्षेन आकर्षती. आमी श्रीकृष्ण म्हणटना आमी काळो रंग म्हणून आमी लक्षात घेतात. काळो रंग नाही तर प्रकर्षेन आकर्षती, आकृष्ट करून घेतात. आकृष्ट करून घेतात म्हणल्यार कशें तर आमचे मन हे चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलदृढम जसे आसा ते मनाक आकर्षण कसे करून घेतात तर सात्विक हातून आकर्षण करून घेतात. राजसिक आणि तामसिक नाही तर सात्विक हातून आकर्षण करून घेतात. त्याच्या खातीरच सात्विक उपासना ही मनुष्याच्या जीवनांत अत्यंत आवश्यक जावन आसा. त्याच्या खातीरच ह्या भगवद्गीतेंत निष्काम कर्म, त्याचबरोबर भगवंता बद्दल श्रद्धा, निष्ठा, भक्ती कशी दवरूंक जाय. केवळ ती श्रद्धा, निष्ठा, भक्ती केवळ सकाम अशी दवरी नासतना सकामा बरोबर त्याच्याच बरोबर निष्काम हातून कशी दवरून घेवंक जाय. त्याचबरोबर सुख दुःख हे समान आसा हे कशे लक्षात घेवंक जाय. त्याचबरोबर मोक्ष सुद्धा जरी मेळूंक जाय जाल्यार सुद्धा भगवद्गीता ही मार्गदर्शक जावन आसा. आणि सर्वांना नित्य निरंतर भगवद्गीतेचे पठन, स्मरण, वाचन आपापल्या परीन का असेना आता प्रत्येक भाषेन तशें आयिल्लें आसा जाल्यारय संस्कृत भाषा ही देवभाषा म्हणटना तातूंतय अत्यंत एक सुंदर आणि आत्मसात करून घेवचे म्हणटना हळूहळू का असेना आमी त्या भगवद्गीतेचे चिंतन, स्मरण, पठन करूंक जाय म्हणून सांगचे विचार. अशें आसतना हांगा गोपाल कृष्णांगा देवस्थान हांगा पुनर्प्रतिष्ठा जावन 1 वर्ष पूर्ण जालें म्हणटना आयच्या दिसाक हांगा दोन्ही स्वाम्यांचे हांगा आगमन हांगा जालें. त्याचबरोबर सोमार दिसा म्हणटना पळय हांगा ईश्वराचें जर शिवलिंग आसा म्हणटना आज सोमार म्हणटना शिव विष्णू हे संप्रदायाच्या हातून जरी कितेंय जरी असले जाल्यारय दोन्ही हातून भेदभाव ना अशी दाखवून दितात म्हणून सांगचे विचार. त्याच्या खातीरच आमी संप्रदाय आमगेले परंपरेनुसार चलोवचेच तातूंत कसलेय
संशय ना आणि कसले तातून बाकीचे काय ना जाल्यारी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा भगवान श्रीकृष्ण या श्रीकृष्णाची उपासना आराधना ही मनुष्याच्या जीवनांत अत्यंत आवश्यक जावन आसा. कारण भगवंतानच सांगिल्लें आसा, अनन्यचेता सततम योमाम स्मरती नित्यशः तस्याम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना म्हणून सांगिल्लें आसा. म्हणटना अनन्य चित्तानं खंयचेय विचार कितलेय संकट जरी आयले, कसलेय कितेंय जरी आले जाल्यार आमी भगवंताची उपासना आराधना ही आमी दिननित्य आमी चलूंक जाय म्हणून सांगचे विचार. जशे आमी जीवनांत प्रपंचाक प्राधान्य दितात, सकाळी उठयतकर आमगेले नित्य अन्नीक करून व्यवहारादी हाका, शिक्षणाच्या हाका जावं खंयच्या हाका जे जे कितें आमचें जीवन चलोवंक जाय आपापल्या कर्मान ताजेनुसार प्रत्येक प्राणी मात्र मनुष्य म्हणा जीवन चलोवंक जाय तशी ताका प्रपंचाक जशी प्राधान्यता दिता त्याही पेक्षा परमार्थाक प्राधान्यता प्रपंची असोनी परमार्थ साधावा म्हणून सांगचे विचार म्हणटना अनन्य चित्तानं परमात्म्याचे स्मरण हे सुद्धा प्रपंचातलो भाग म्हणून दवरचे न्ही, तर परमार्थाचो भाग आणि कर्तव्य. मनुष्य जन्म म्हणल्यार केवळ पुन्हा आणि जन्म मिळव जाय ह्या दृष्टीन कर्म करत प्रपंचाच्या हातून गुरफटून राहून पापपुण्यादी आपापल्या कर्माच्या हातून पापपुण्यादी मिळवच्या पेक्षा तातल्या तातूनही चित्तशुद्धी जावच्या दृष्टीन म्हणा किंवा भगवंताची कृपा संपादन करून घेवचे म्हणा ह्या दृष्टीनं अनन्य चित्तानं त्या परमात्म्याचे स्मरण करूंक जाय म्हणून सांगचे विचार. स्मरण भक्ती ही सुद्धा नवविधा भक्तींची श्रेष्ठ म्हणून सांगिल्ले आसा. तेन्ना तुम्ही सर्वजण आज हांगा जमिल्ले आसा. तुम्ही सर्वान अतिशय आनंदान भक्तिभावनेन दोन्ही स्वाम्यांक स्वागत करून गुरुपिठाक दोन्ही गुरुपिठाक भक्तिभावनेन जी सेवा केल्ली आसा ती पळोवन आमकां अतिशय आनंद जाल्लो आसा. त्याच बरोबर आयच्या दिसाक मारिकांबा देवीचे दर्शन घेवचे दृष्टीन तुम्ही सर्वजणांना योग्य ती व्यवस्था करूनही दिले तेही पळोवन आमकां अतिशय आनंद जाल्लो आसा. आमी श्री मारिकांबा देवी चरणी भवानी शंकर पंचायतनं देवाचरणी गोपालकृष्ण देवाचरणी प्रार्थना करतात की अशीच सर्व समाजाक अशीच धर्मान चलची सद्बुद्धी सद्विचार सत्प्रेरणा सर्वांच्या मना भितर असेल तर परमात्मा त्या परमात्म्याची पूर्ण कृपा दृष्टी सर्वांक उरो सर्वांचे मनातल्यानं भगवंताचे नित्य स्मरण गोपालकृष्ण देवाचे भगवान श्रीकृष्णाचे नित्य स्मरण जायत रो की जेणेकरून सर्वांचे सदैव कल्याण जातले इतले सांगून मिळिल्ल्या सर्वांक प्रीती नारायण स्मरून आशीर्वाद करतात. मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे. ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. शिरसी मारिकांबा जात्रा हांगा घडत आसा. सर्व लोकांक आश्चर्य एकदम 2 स्वामी कशी आयल्याची म्हणून अचानक सर्जिकल स्ट्राईक केली तशी दिसता तुमकां. अचानक शिरसी लोकांक थोडे घुसपूस आशिल्ले येता वता येता समज. आता बाकी लोकांक वच नाशिल्ले. आतां कळटा हो स्वामी जात्रेक पावल्याची म्हणून. बट हरशीची अवलोकन करचे गेल्यार आयचे दिवस म्हयनो वर्ष कुठू हे केल्यार ताजे मागची वयके एक कथा राबून घेवन आसा. आयच्या दिवसाक 2 तारीख मार्च 2 तारीख आणि 2 तारीखाक 2 स्वामी शिरसीक येता आसाची. तदनंतर मार्च महिने सो 3 आंकडो सो 3 काम करून वता आसात 2 स्वामी. एक म्हळ्यार हांगा मारिकांब देवीले दर्शन जाले, दुसरे गोपालकृष्ण देवाले दर्शन जाले, तिसरे वापस वताना सिद्धापूर लोकांक थोडे मंत्राक्षर दिवन घेवन वचचे आसा. तो 2 स्वामी 3 काम करून घेवन वता आसत. आता वर्षात कसं संबंध की म्हळ्यार आश्चर्य दिसताले केन्ना आयिल्ले ना उरताले. किंतु खरें सांगपाक गेल्यार 4 वर्षां पयले आमी हांगा शिरसी जात्रेक आयिल्ले. तेन्ना आमी पूर्वाश्रमांत आशिल्ले आनी हे जात्रेक आयिल्ले नंतर आमी कडेन मठांत प्रवेश घेतिल्लो आसा. तेन्ना 2026 2014 आमी हांगा जात्रेंत आयिल्ले. आमकां समय याद आसा त्या तारीख पैकी मॅच जाता तारीख न्ही
तारीख चेंज जायत होता तुमगेल्या शिर्सी जात्रेचे तारीख चेंज जाता उरता किंतु म्हैन मात्र लागी लागी मार्च लागी येता फेब्रुवारी मार्चान तू येवचेची काय यमते खंय तरी अधिक मास कसं आयले री थोडे मुखार वताले बट मोस्ट ऑफ द टाइम ते मार्चांत येता फाल्गुन मासांत तू येवचे होळी टायमारीची येवचे आणि खंच वर्ष जात्र उरता त्या दिवस शिर्सीन तो होळी खेळण्याची हे एक हांगाची एक रीती रिवाज असा हांगा होलिका दहन आईच्या दिवसाक होलिका दहन असा किंतु अंदू वर्ष होलिका दहन ना आणि हांगा रंगपंचमी खेळचे ना सो असं एक रीती रिवाज हांगा दवरून घेतील असा सो तशी पळयताना सामान्यतः मार्चान तो ना येता सो तारीख सोडा खाली आमगेले 2026 ऍड केलं म्हळ्यार 2 आणि 6 केल्यार 10 येता आणि महिने म्हळ्यार तिसरे महिनो मार्च महिने म्हळ्यार थर्ड सो 10 आणि 3 ऍड केल्यार 13 जाता आणि 13 वर्षा पहिले आम्ही हांगा येयले सो त्या निमित्तानं आमगे लेखाक कशी तरी एक मॅच जाता असा देवान येवची तशी मारिकांबा देवीन जावो गोपाल कृष्ण देवान जावो प्रेरण दिवन गेनू हांगा येवची तशी केले सामान्यतः हे संदर्भारी आम्ही एक पर्तगाळी उरताची ना आनी खंय की धूर मुक्कामांत उरताची हे बेल्टांत आमी उरनाची सामान्यतः त्यातकून येवचेक अनानुकूल की येवचेक जेलना उरताले किंतु हे पंत आमी सागरांतू आशिलतना हे जात्रा महोत्सव आशिल्ल्या निमित्तान उठलोक थंय कोरगेन हांगा येता आशिल्ले एक ना सागरा येवन जात्रेक वता आशिल्ले ना थोडे लोक जात्रेक येवन गेनू हांगा येता आशिल्ले सागरा कित्याक म्हळ्यार 2 स्वाम्यासांनी व्या म्हणगे सो अशी कोरून गेनू हे करता आशिल्ले हगूर 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 जात्रे वचे व्या अशी उठ येताना ना वचून व्या म्हणून आमी हे केले आणि आयच्या दिवसाक हे उठुट्याली जाता आसा 4 वर्षा पयलीं आमी हांगा आयिल्ले 2 स्वाम्याल हांगा आगमन जावचे 2 तारीख त्यानशीची आता तुम्ही जर मारिकांबा पळयल्यार ते सिंहाचेर बशीन तुमकां दिसून येता समज तुम्ही अवलोकन केल्यार आता फोटो पळयनाकाची आसकी ना म्हणून बट आसा सो ते सिंहाचेर बशील तसले मारिकांबा देवी सो आयच्या दिवसाक उभय स्वाम्याला प्रवेश बैकेची सिंह राशी तेरीची हांगा घडील आसा सो हे अंतिम क्षण सिंह राशीचेरी हे घडता आसा सो अशी एक योगायोग आयच्या दिवसाक तारीखे लेखान म्हणा म्हयन्या लेखान म्हणा वर्षा लेखान म्हणा नाजाल्यार राशी लेखान म्हणा उठूची हांगा मेळगेन येता आसा तेन्ना आमकां आयिल्ले समय याद आसा 2014 कित्याक की म्हळ्यार 2013 आमगेले वेंकटरमण देवस्थान ओपनिंग जाल्ले वैशाख शुद्ध द्वितीया दिवसाक 2013 थंय ओपनिंग जाल्ले आणि 2014 हांगा मारिकांबा देवस्थानांत हांगा जात्रा आशिल्ले आमी कितें उडगास की म्हळ्यार थंय कोण अर्चक आशिल्लो थंयची आमी 2014 वास्तव्या थंय आशिल्ले 2014 केन्ना आमी जात्रेक आयिल्ले तेन्ना थंयची वेंकटरमण देवस्थानांतूची सकल बेसमेंटांत थंय घर आसा सो आमी थंय वचून गेलो हांगा एक ओणी आसा ते ओणींतल्यान वचचे मेन रोड आसा बट आमी ते ओणींतल्यान गेलेले आनी उठूची आमकां आतां ही याद आसा आतां तेय ओणी आमकां ना बट आमी गेलेली उठूची आमकां आतां ही याद आसा स्मरण आसा आनी येद्रातुल्यान आमी गेलेले किंतु हे पंता शिर्सी लोकांनी ताजे किंता चड वचून मुखार मस्त येद्रा वचून देवीक आरती करून एक सर्व समाज बांधवाल तर्फेन आरती ना सर्व समाज बांधव तुम्ही लेखताले की स्वाम्यान आरती केले ना स्वाम्यान फूल घाले किंतु आम्ही थंय घालताना उठू समाज लोकाल तर्फेनच आम्ही थंय समर्पण केले ना थंय देवीक आरती केले तो ताजे संपूर्ण श्रेय आमगेल्या समाज बांधवांक ना तिगेले संपूर्ण अनुग्रह तुमकां प्राप्त जावो आणि हे जात्र करचे कारण ते कित्याक की म्हळ्यार 2 वर्सां एकदा तिगेले हांगा आगमन जल्तना ना जात्र करचे तसलो उद्देश कसन की म्हळ्यार बरे मुखावेल दिवसांत वृष्टी जावका म्हळ्यार पावस पडका सुख समाधान गांवांत सुभिक्षता प्राप्त जावका म्हणल्या उद्देशानच हे जात्रा महोत्सव चलोवन घेवन आयिल्लो आसा पयलीं नाशिल्ले कडे हगूर 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 एक एक आरंभ जायत गेले आनी आतां हे एक व्हड एक उत्सव जावन गेलो हे जाल्लो आसा संपूर्ण उत्तर कन्नडांतू ना उत्तर भारतांतू असले एक महोत्सव घडचे हे सिर्सीन मात्र म्हणून प्रख्यात पाविल आसा बाकी कडेन येत जाता आसा शिमोगा की सागर की येल्लापूर की औंद वर्ष उट्टू कडे जाता
आणि एव्हरी स वर्ष उट्टूकडे जात्रा येता म्हळ्यार सागरान 3 वर्षा एकदा हंगा 2 वर्षा एकदा सो एव्हरी 6 इयर्साक यल्लापुर शिमोग्ग सागर शिर्सी हंग उट्टू कಡೆ जात्रा महोत्सव उरता आणि तसल एक वर्ष 2026 है 2020 तो मे बी तसल एक चान्स आशिल्ले किंतु तेन्ना कोविड आशिल्ला जेन्ना तितले विस्तारान करचे जलना किंतु संतोषाचे हे कसन की म्हळ्यार तेन्ना फाल्गुन मासांतू आम्ही हांगायले आणि करेक्ट 2 महिन्यानंतर 2014 जून महिन्यांतू आम्ही पर्तगाळी पावले आणि पीठाधिपती जाल्यानंतर आज फर्स्ट टाइम हे जात्रा महोत्सवांतू आम्ही सहभाग जातासाची सो हाका संपूर्ण श्रेय शिरसी समाज बांधवांक वता उभय स्वाम्याक एक स्वामी कशी मॅनेज करेत बा हांग 2 स्वामी आसाचे दोन्ही स्वाम्याक आम्ही त्या स्वाम्या पळोवका ताणे आमकां पळोवका म्हणजे मस्तीतले आसा ताणी मुखार आम्ही मागची ताणी मुखार सो उट्टू कडे पळोवन गेलो प्रोटोकॉल हे करून गेलो मॅनेज करका किंतु तुमगेले हांगा लोकल वट्टू आशिल्ले तसले वडनाट तांगेल वट्टू आशिल्ले तसले संबंधा निमित्तान कसने नाशीची बरे आराम रितीर वचून घेनायले केलो लोकांक सांगिल्ले रश आसा ना ट्रॅफिक लागता एक चूर वयकेची ट्रॅफिक लागनाशीची डायरेक्ट वचून गेलो दर्शन घेवचे तशें हे केल्लें आसा जास्तीन जास्त मारिकांबा देवीक एक नमुना दुर्गा स्वरूप म्हणून गेलो हांगा चिंतन करताचे एक विशेष रितीर उग्र रूपाचे दुर्गा स्वरूप म्हणून गेन हांगा चिंतन केल्लें आसा आमगेलंतू वैकेची कलो चंडी विनायको म्हणून सांगिल्लें आसा कलियुगांतू विनायकाले आणि चंडी दुर्गाले उपासना विशेष रितीर सांगिल्लें आसा तेनेशीची आमकां गुत आसा महाभारत युद्धांतू एक संदर्भ येता की पांडवांक एक अज्ञातवास करचे उरता अज्ञातवास कसन की म्हळ्यार तुमगेले आयडेंटिटी धांपून घेवन तुम्ही 1 वर्ष वास करता म्हण कोणाक कळनाशी उरका हो पांडवू हो अर्जुनू हो अशी तो भीमू ना यो युधिष्ठिरू तांगे नांव वैक कळ्ळें म्हळ्यार तागेले आनी वापस तितले वनवास करता म्हळ्यार असल एक प्रोलॉंग प्रोसेस आशिल्ले सो तांकां 12 वर्ष की 13 वर्ष वनवास करचे होड न्ही ते 1 वर्ष अज्ञातवास काडचे म्हळ्यार व्हड प्रॉब्लेम कोणाक सांगचे जायना म्हळ्यार तेन्ना कशें ना प्लास्टीक सर्जरी काय नाशिल्लें चेंज करून घेवन उरून घेवन हे करचे आणि उठ लोकांक परिचय आशिल्ले पांडवाल तितले एक प्रभाव आशिल्ले सो इतलें आसतना ते अज्ञातवास करचे म्हळ्यार अत्यंत कठीणाई विषय तेन्ना युधिष्ठिरान प्रार्थना केलें म्हळ्यार आवसू लागली ती आवस म्हळ्यार कोण की म्हळ्यार दुर्गा देवी थंय तो प्रार्थना करता प्रार्थना कोण जाले नंतर दुर्गा देवी अभय दिता अभय कसन दिता की म्हळ्यार मत्प्रभावाच वत्सर्वान विराट नगरे स्थितान न प्राज्ञा संती कुरवः नराः तन्निवासिनः म्हणून घेवन दुर्गा देवी अभय प्रसाद दिता हे संपूर्ण पांडव खंय वचून घेवन वास करता की म्हळ्यार विराट नगरांत वचून वास करताचे विराट नगरांतू तुम्ही अज्ञात वास कराची आणि तुम्ही थंय वास करताना मागेल प्रभावा निमित्तान मत्प्रभावाच्या वत्सर्वान मागेल प्रभावा निमित्तान तुम्ही सर्वही पांडव द्रौपदी सहित थंयचे कौरव जावो ना नर थंयचे गांवचे लोक जावो ना तर निवासी कोणेय जावो तुमगेले परिचय कळनाशीची 1 वर्षाचे अज्ञात वास बरे रितीर जावं तशें रक्षण हांव दिता म्हणून दुर्गा देवीन तेन्ना अभय प्रसाद दिली अर्थात आमकां वैकेचे आवसो हांगा आसा मारिकांबा रुपारी तिगेले शरणागत जावन गेले अनेक कसन की म्हळ्यार तिगेले लागी आमगेले शरण इतलो आसा तिगेले शरणांत उट्टू गांवचे लोक आसवय तांतू आमगेले समाजाचे एक शरण थंय आशिल्ले निमित्तान आमगेले समाजाक एक गौरव की आमगेले एक वैदिक थंय एक मुहूर्त दिता थंयचे तागेले मुहूर्ता निमित्तान थंयचे कार्यक्रम चलता हे ताकाय एक अभिमानास्पद अभिमानाचे एक गौरव आणि आमच्या एक समाजाचे एक गौरव की आमगेल समाजाचे वैदिक इतलो व्हड जात्रेक मुहूर्त दिसले म्हणले एक आमकां संतोषाची विषय ताणे तागेले कळकळी विनंती तुमगेले की सांगिल्लो आसा आता ते तुमगेल वयर आसा
कशी ते स्वीकार कशी ताजे बद्दल आम्ही काळजी घेऊ ते तुमगेल हातांत आसा. मुखावेल दिवसांतू तुम्ही जागृत जावन गेलो त्या देवीले सेवे करचे तशी कशी तुम्ही उत्साह घेताची ते तुमगेल हातांत आसा आणि तुम्ही 100% ताजे बद्दल लक्ष घेता म्हणून ह्या संदर्भात आम्ही सांगता म्हळ्यार त्या न्हयशीची सर्व लोकांक मनाक एक थोडे एक बेजार हांगाच्या लोकांक गोपाल कृष्ण देवस्थान लोकांक. कारण कसन की म्हळ्यार स्वाम्यान प्रतिष्ठा वर्धंती बरे रितीर केल्या. प्रथम वर्धंती एक बरे रितीर करता म्हणटना पर्तगाळी मठा फंक्शन आमकां कसा डिसेंबर 4 तारीखाक 2025 तुमगेल वर्धंती आशिल्ले. आमकां गोत आसा उठू शिर्षिकार लोक न्ही हांगा गोपाल कृष्णालय कोणें ना. गोपाल कृष्णालय दोन्ही लोक एक शरण भट्ट आणि गोपाल कृष्ण बाकी उठू लोक पर्तगाळी मठांतूची आवक जावक हे ते म्हळ्यार त्या प्रमाणारी तुमकां प्रथम वर्धंती उत्सव करचेक जालें नाशिल्लें. किंतु आयच्या दिसाक ताजे कसन एक लोप जाल्ले आयच्या दिसाक कंपेन्सेशन केलं म्हणजे न्हू आमी लेखता म्हळ्यार कसन तुमगे मना आशिल्लें हे संवत्सरा भितरी तुम्ही हांगा येवका म्हणजे न्हू ना येवका आशिल्ले एक आयल्यार एक बर जाता आशिल्लें म्हणून तुमगेले कसन इच्छा आशिल्ले ते गोपाल कृष्ण देवान सत्य करून दिले म्हणजे न्हू सांगचेक संतोष जाता म्हळ्यार. आणि एक स्वामी न्हय 2 स्वाम्याकच देवान हांगा हाडून घेतले आणि पुनवे लागीची कित्याक म्हळ्यार पुनवे लागीची प्रतिष्ठा घडिले पुनवे लागीची हांगा येवन घेवन पावले आणि आयज टू डेट जर ऍड केले 3 तारीख 2 तारीख 3रे म्हयनो आणि 2026 ऍड केल्यार कितें जाता 3 to 5 5 + 10 15 जाता आणि तुमगेले हे प्रतिष्ठा वर्धंती वयके 15 तारीखाक घडिले. सो उठूची आयच्या दिसाक मॅच जावंक तसले एक संदर्भ आणि आमकां विशेष जावन गेलो हे एक देवस्थानाचे ना हे जागे बद्दल ना हे भूमी बद्दल अत्यंत आमकां एक लगाव आसा. कारण कसन की म्हळ्यार लास्ट इयर आमी हांगा वर्धंतींतल्यान भायर सरताना आमकां याद आसा डिसेंबर 18 तारीखाक आमी हांगातल्यान भायर सरिले. हे आमकां याद कित्याक आसा की म्हळ्यार एक विशेष कार्य त्या दिवस घडले. त्या विशेष कार्य घडिल निमित्तान आमकां हे देवस्थानाची उडगास आसा आणि हे इंदिराकांत तीर्थ सभागृहांतूची ते घडिले आमकां मस्त संतोशा विशय. एक कसकी एक आमगेले व्हड एक डॉक्युमेंट आमकां जावंक आशिल्लें आणि आमी एप्लाय केले मस्त वर्षांतल्यान मेळता नाशिल्ले मस्त ताचे बद्दल हे जाता आशिल्ले लँड रेकॉर्डा बद्दलची आशिल्ले आणि ते लँड रेकॉर्ड मेळ्ळ्यार एक व्हड विशय आमगेले क्लियर जाता आशिल्ले. सो मस्तीतले प्रयत्न केले उठू हे जाले करेक्ट आमी भायर सरचे दिवस 18 डिसेंबराकची आमकां ते प्राप्त जाले आणि प्राप्त जावन गेलो आमगेलें कार्य त्या दिवस घडले मस्त ताजे बद्दल संतोष आसा म्हळ्यार. सो हेय आयच्या दिसाक आमकां सांगचेक संतोष जाता. मुखावेल दिवसांतू अशीची सर्वई समाज बांधवांनी एकत्रित उर गेलो ते मारिकांबा देवीले नाजाल्यार हांगा गोपाल कृष्ण आसा विष्णू मठ आसा नाजाल्यार वेंकटरमण आसा असल अनेक देवस्थान आसाची सर्व ही देवालय सेव करता असल भाग्य आमगेल समाज बांधवांक प्राप्त जाल्लें आसा. वेळोवेळी थंय दर्शन की इत्यादी करचे केलो लोकांक दिसता कसल एक दर्शन करचे कसन ताजे उपयोग आसवे इत्यादी म्हणून दिसता. बट जालें तितले आमी देवाल दर्शन करचेक आमी वचका म्हळ्यार कोणकी एकलो कुरडो आमी अनेक पंत सांगताची एकलो कुरडो दोळ दिसना ताका बट प्रति दिवस देवस्थाना वता आशिल्लो. दोळ दिसल्यार देवस्थानाक गेल्यार ना कित्याक की म्हळ्यार दोळ आसा देवाल दर्शन जाता आरती केल्यार पळोवचें मेळटा. बट हो कुरडो आशिल्लो तसलो व्यक्ती प्रतिनित्य देवाल दर्शनाक वता. हेची ताणें परिपाट कोणकी एकल्यान विचारलें अरे बाबा तूं कित्याक देवा दर्शनाक वता तूं देवा दर्शनाक वचका म्हणून ना कित्याक म्हळ्यार तुका दर्शन घेवचें कशेंय तुका अवकाश ना कित्याक म्हळ्यार तूं कुरडो जावन आस न्ही त्यातकून तुका देवाल दर्शन करून प्रयोजन ना आनी कित्याक तूं येवन घेवन देवाल दर्शनाक करता म्हणजे न्हू अशी विचारतना त्या व्यक्तीन बरें एक उत्तर सांगलें. ताणें कसन सांगलें की म्हळ्यार हांव कुरडो आसा म्हाका दोळ दिसना म्हाका देवाल दर्शन करचें जायना उरो बट देवाक दोळस न्ही तो म्हाका पळयत न्ही म्हणून न्हू हांव थंय वता म्हणजे न्हू सांगलें. ताका कळत न्ही हांव कुरडो आसा देवाक दिसता न्ही त्यातून देवाल दृश्टी म्हाजेर पडो म्हळ्यार कितें रे हांव थंय वता. तशीच आयच्या दिवसाक
सर्वही समाज बांधवांतर्फे आम्ही थंय गेले निमित्तानं थंय वचून गेलो देवाल दर्शन केले निमित्तानं त्या मारिकांबा देवीला दृष्टी आमच्या संपूर्ण समाज बांधवांक प्राप्त जाऊन गेलो तिच्या निमित्तानं सर्व लोकांक एक अनुग्रह प्राप्त जावं मिळेल तशीच हे एक उभय स्वाम्याला आता आम्ही वचून पळेल नंतर कळ्या हांगा येऊ का की ना काम म्हळ्यार हांगाचे सिच्युएशन आमकां बत ना कशी आसा कितें आसा आमकां सांगची सुलभ अरे आम्ही येताच हा तुम्ही थंय व्यवस्था करा बट थंय कसं प्रॉब्लेम आसा तितले लोक आसा तितले लोकांले मिडिया आसा थंय तुल्यान फोटो काडटा आसाची व्हिडिओ काडटा आसाची आमकां कळवळ कसान की म्हळ्यार फाल्यां आमगेले निमित्तान तुमकां त्रास जावचे नाका म्हणून कित्याक की म्हळ्यार आनी 2 दिवसाचे कार्यक्रम आसा फाल्यां आतांची सांगिल्ली तशी शरणानं पास म्हणून घेवन कडे उभय स्वामी कापून हाडले हे त्यांनी फाल्यां तुमकां एक ब्लेम जायना शिवरका म्हळ्यार आमगेली इच्छा सो ते आलोचन करून घेवन आमी एक पावल घालता आशिल्ले सो हे उठूची कार्य करताना मस्त लोकांना सहकार्य दिले विशेष जावन वरेंद्र कामतीन जावो ना जाल्यार हरीश पंडितान जावो ना शरण आचार्यान जावो ना हांगा समाज बांधवान जावो मस्त लोकांना हे केल्लें आसा आतांचे आमी पळयले हरीश पंडिताक त्वचीची पोलीस इन्स्पेक्टर सारखी करत आसा आमकां गोत ना येता गेले एक स्टार घालत तसले एक कॉन्स्टेबल म्हणजे थंय आसा PSI की कोण ताका सांगता राजेश बाबू आमेल माडो तुके म्हळ्यार हाणें ऑर्डर दिवचे हाणें पास करून घेवचे सो तसंच तरेचे संबंध पोलिसा वटू संबंध होची एकदा पोलीस सारखी दिसता म्हळ्यार सिव्हिल ड्रेसारी सो इतले ताणें हें केलें आनी आतांय तो हांगा ना आता तो थंय गेल्लो आसा पोलिसांक थंय खाण दिवचे बसला कित्याक म्हळ्यार आनी वापस कोंबड्या सोडका न्ही सो तांकां कुसलेसूच आसा थंय वचून घेवन खाण दिवन घेवन आमच्या ड्रायव्हराक खाण दिवन घेवन तांकां घट्टी करता आसा कित्याक म्हळ्यार वापस स्वाम्यान वता तांणी त्रास दिवचे न्ही म्हळ्यार आसलें निस्वार्थ जावन येवन तांणी एक सेव करचे स्वाम थंय आसाची कशें म्हाका गोत ना मरे स्वाम्यान वता त्रास जायना आनी हांणी लोकांक सपोर्ट करता सो असलेच तरेची एक भावना आशिल्ली तसलो हरीश पंडित की नाजाल्यार शरण हो ते आयले पुढे एकदम उठून बसला थंय वयर वचून स्वाम आयले ते ताट घेवका आमगेले पद्धती प्रमाणे स्वाम्याक थंय दर्शन करूं सुका थंय एक हाडीच तसले एक कशें एक स्वाम्यान भेटीक वस्तू हाडले ते सर्व ही देवीक एक समर्पण करता म्हणून कितें तरी ते एक बॅरिकेड घाले आणि बॅरिकेड उठून घेन त्या सायडीन वचून घेन म्हळ्यार एक भावना ही एक भावना पळयतना एक आमकांय संतोष जाता असल एक समाजाचे एक आमी गुरू जाल्ले एक आमकांय एक धन्यता भाव निर्माण जाता जे स्वाम्याची फिरी कसलेय करते तत्पर जावन घेवन हे करताची सो आनी मस्त कमिटी लोक आसाची खाली कपालेक हे करताले हांगे लोकांक यात्रा दिशील म्हळ्यार कितें कसन जालें म्हळ्यार कितें आमी सांगलें मस्त लोक फोटो काडटा आसाची मस्त लोक स्वाम येता आसा म्हळ्यार कितें व्यवस्था केल्ली आसाची मस्त लोक थंय परिश्रम घेता आसाची आज विष्णू मठांतल्यान हांगाची आडळीत मंडळी आयिल्ली आसाची तांणी वैद्यची सहकार दिले म्हळ्यार एक आयलतना थंय वचचे एक पद्दती किंतु देवाल अनुग्रहानं आज आम्ही मारिकांबा वताना त्या वाटेंतल्यान पयले दोन्ही देवाल दर्शन करूनच येवची तशी देवान कडले ऍक्च्युली तशी वैके तशिले किंतु मुद्दाम विष्णू आणि वेंकटरमणाले दर्शन करूनच भायर तुले जाल्यार भायर तुल्यान कलशात दर्शन तरी जालें न्ही म्हणजे एक समाधान आसा म्हळ्यार आणि मुखावेल दिवसांत कशी अवकाश मेळटा तशी येवच तसले संदर्भ आम्ही पळोवंक घेताची आणि चड समय आम्ही घेनाची किंतु संपूर्ण व्यवस्था केले बद्दल उभय स्वाम्याक एक दर्शन घेवचे तसले अवकाश कोण दित बद्दल पुनः आम्ही संतोष अभिव्यक्त करताच म्हळ्यार देव सगळ्यांक बर घडोवो तुमगेल्या घरांतू तुम्ही करतसले उद्योग व्यवसायांतू तुमगेल्या घरांतू तशी हे देवस्थानाच्या प्रांगणांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत उरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेले आशीर्वाद परभाषणाचे मंगल घडयताची श्री कृष्णार्पण